फ्रेंड्स, आज आपण सॉल्व करूयात प्रॉब्लेम सेट नंबर 10 सबट्रॅक्शन हा क्वेश्चन आहे. तर सॉल्व करूयात. जो आहे 6 इथे जे आहे 64,293 मायनस 28,547. तर याच्यामध्ये कॅरीचे सबट्रॅक्शन दिलेले ते कसे सॉल्व करायचे बघूयात आपण. 3 मधून तर आपण मायनस करायचे म्हटलं 7 तर जाणार नाहीत. आपल्याला इथून एक उसणं घ्यावं लागणार आहे, म्हणजे त्यालाच आपण कॅरी म्हणत असतो. तर इथून 3 - 7 होते म्हणून तो कॅरी घेतला. इथं राहिले 8, इथं झाले 13. 13 - 7 13 - 7 म्हणजे खाली किती राहतात तर राहतात 6. 8 - 4 4 2 - 5 2 मधून पण 5 जात नाही, म्हणजे इथून आपल्याला घेतले तर 12. इथं राहिला 3. 12 - 5 12 मधून आपल्याला जेव्हा 5 काढायचे तेव्हा इथं राहतात 7. 3 मधून 8 जात नाही, म्हणजे इथून घेतला आहे 13 - 8. 13 - 8 केल्यानंतर खाली राहतात 5. इथं 5 5 इथं मायनस केल्यानंतर आन्सर येतं 3. 8 - 9 8 - 9 जात नाही, म्हणजे इथून घेतला 18 - 9 9. इथून 4 इथं 0 असतो, म्हणजे इथं 10 असतात बरोबर, म्हणून इथून एक घेतल्यानंतर इथं झाले 9 आणि इथं घेतला आहे 14. इथून इकडनं घेतलं इथं, म्हणजे इथं 4 राहिलेले 14 14 - 6 14 - 6 म्हणजे इथं राहतात 8. 14 - 6 जेव्हा आपण करतो तेव्हा इथे राहतात 8. इथं 9 - 4 5 7 7 -3 7 मधनं 3 केल्यानंतर नंबर इथं जे दिलेला असतो इथं 9चा इकडनं उसणा घेतलेला त्याला 3 देऊन टाकायचं आहे परत, म्हणजे इथं झाले. आणि इथं 3 - 2 1 0 मधून 8 जात नाही. 10 - 8 2 and 3 - 2 1 4 5 - 6 होत नाहीत, म्हणून इथून घेतला आहे 1. इथं झाले 15 15 - 6 करायचे आहेत 9. तिथं 1 होतं, इथं 0 झालं आहे, म्हणजे इकडनं जेव्हा घेऊ आपण इथं झाले 10 10 - 8 2 and 6 - 1 15. देन इथून 2 - 7 तर होतच नाही आहे, त्यामुळे इथून परत कॅरी घ्यायचं आहे. 12 - 7 12मधून 7 गेल्यानंतर खाली किती राहतात तर इथे राहतात 5. 3 - 4 होत नाहीत, म्हणून इथं इकडचं 2च राहतात, कारण इकडे आपण घेतलेलं म्हणजे इथं 2 राहतात, म्हणून इकडनं परत घ्यायचं आहे आपल्याला. इथे झाले 12 - 4 म्हणजे इथं 8. इथं 3 राहिलेले आहेत. इथं इकडनं घेतल्या उसना. इथं झाले 13 - 6 13 - 6 करायचे, म्हणजे इथं झाले 7. इथं 9 राहिलेत 9 - आणि 5 मायनस. या पद्धतीने आपण हा प्रॅक्टिस सेट नंबर जो आहे तो 10 सॉल्व केला आहे. थँक्यू.